मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आम्ही आवरे गावामध्ये आता आलेले आहोत। आवरे गाव हे उरणमधलंच गाव आहे आणि आजच्या भागात दोन वहिनींना भेटणार आहोत। सुगंधा विज्ञान गावण हे सासरचं नाव, तर सुगंधा शांताराम गावण हे माहेरचं नाव, तर सौ ऐश्वर्या सुजित पाटील हे सासरचं नाव आणि ऐश्वर्या अमृत ठाकूर हे माहेरचं नाव। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। काही उखाणा घ्या। ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांची गाथा, विज्ञानरावांचं नाव घेते, श्री सद्गुरु चरणी ठेवूनी माथा। आता सुरुवात करूया गप्पांना। नमस्कार। 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 कुठलं माहेर? आवरे। हेच घर? हेच घर। याच घराशी बऱ्याच आठवणी आहेत। हो। काय सांगणार तुमच्या गावाबद्दल? खूप निसर्गाच्या सानिध्यात बसलेला आहे। सगळीकडे म्हणजे पाठीमागे बघितलं तर बामणदेवाचं मंदिर आहे, खूप हिस्टॉरिक प्लेस आहे ती, आणि खूप समुद्र पण आहे, लागूनच समुद्र आहे, खाडी। थोडंसं पुढे गेले 1-1.5 तास चालावं लागतं आणि खूप मोठा ह्या गावाचं म्हणजे खूप मोठा पूर्ण एक डोंगर व्यापलेला एवढा मोठा वटवृक्ष आहे। बरं। हा, त्याच्यात वाघेश्वर देवाचं मंदिर आहे। पण सासर कुठे? सासर पनवेल। पण सगळं बालपण याच गावात गेलं? जन्म ह्याच गावात झाला, पण त्यावेळेस बाबांना नोकरीसाठी मुंबईला राहावं लागलं, बोरिवलीला। तर ते तिकडेच होते आणि आमचं गावचं घर होतंच हे। आजोबा पंजोबांपासून आमचं हे घर इकडे आहे। तर नंतर आता त्यांनी रिटायर्ड लाईफ घेतली, तेव्हापासून मग ती गेली 10 वर्ष गावीच येतात, येऊन राहिलेले आहेत, आता इथे स्थायिक झाले। तुमचं बालपण सगळं माझं बोरिवलीला गेलं होतं पूर्णपणे? हा, पूर्णपणे। पण येणं जाणं, सगळे नातेसंबंधी सगळेच इकडेच या आहे। गावातल्या कोणाकोणाबद्दल काय काय सांगू शकाल? हे माझे सासरे आहेत। नमस्कार। ह्या माझ्या मोठ्या नणंदताई आहेत। नमस्कार। ह्या माझी जाऊ आहे उर्मिला। नमस्कार। ती माझी मावशी आहे, नानू मावशी। ह्या माझ्या काकू आहेत, नलिनी। नमस्कार। ती माझी मामी आहे, अनिता मामी। नमस्कार। माझ्या 2 मुली, विभा आणि शर्वरी। माझ्या ही जावेची 2 मुलं आहेत, आरुष आणि तनुश्री अथर्व। आणि आई बाबा? माझे आई बाबा। लवकर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद। आई, काय सांगणार, कसा होता स्वभाव लहानपणी? चांगला होता स्वभाव। काय सांगू शकाल मुलीबद्दल? मुलीबद्दल तिला असा खूप कुठला म्हणजे हस्तकला म्हणा, रांगोळी म्हणा, मेहंदी काढायचं म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, टायपिंग मध्ये हा खूप तिला छंद होता। काय तुम्ही काय सांगणार बाबा? ती लहानपणापासून म्हणजे खूप चंचल आणि खूप धमाल, हसमुख, खोडकर एकदम, आणि म्हणजे सगळ्या कलामध्ये निपुण आहे ती। सगळ्या कला तिला म्हणजे स्वयंपाकापासून ते भरतकामापर्यंत, टायपिंग। आता कॉलेजमध्ये पण तिचा 3रा नंबर आला महाराष्ट्रामध्ये। आता काय करता आपण? आता मी सध्या सर हाऊसवाईफ आहे। बरं, आता तुमच्याशी बोलतो। सगळं बालपण तुमचं कुठे गेलं? बालपण पनवेल। म्हणजे तुमचं वहिनी सासर पनवेलच का? हो हो। पनवेलला कुठे? पनवेलला जुन्या पनवेलमध्ये। जुन्या पनवेल। कोण कोण असतं तिकडे? तिकडे बाबा असतात, आई नाहीये, बाबा, मिसेस आणि मुली। पण लग्न कसं जमलं? तर तुम्ही पनवेलमध्ये? लव्ह मॅरेज झालं ऍक्च्युली आमचं। कुठे? म्हणजे यांच्याकडे शिवरात्रीला ह्या गावामध्ये मोठा उत्सव असतो, तर त्या महाशिवरात्रीच्या उत्सवाला मी इकडे आलो होतो, तेव्हा मी हिला पाहिली होती आणि मग मित्रांथ्रू ओळख झाली आणि मग ओळख झाल्यानंतर मग एकमेकांना फोन करणं किंवा पत्र पाठवणं हे सुरू झालं होतं। किती वर्ष हे चाललं होतं? जवळजवळ 6-7 वर्ष। 6-7 वर्ष पत्रच लिहित होता? हो हो, पत्र आणि फोन। पण घरी कोणालाही डाऊट आला नाही? घरी कोणालाही डाऊट आला नाही। म्हणजे लग्न ठरायच्या म्हणजे जेव्हा वेळ आली तेव्हा म्हणजे मी बाबांना स्पष्ट सांगितलं की बाबा बघा, माझं आहे, मी दुसरं काही करण्यापेक्षा मला असेल तो मला हा मान्य आहे, तर तुम्ही ह्याचा विचार करावा। मग बाबांचं रिॲक्शन ते तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका। काय रिॲक्शन होती? मुलगी म्हटलं म्हणजे आई वडिलांचं नाक आलं, आणि जिथं कुठंतरी आपल्याला थोडा म्हणजे कसं आपल्या मनाविरुद्ध होतं ना, मग थोडं ते मला नाही म्हणजे जमलं नाही, ते म्हणजे मला आवडलं नाही ते, नंतर ऍडजस्ट करून घेतलं मी। आता जावई कसे आहेत? जावई माझे खूप छान आहेत। बघितलं? हो हो। शोधून मिळाले नसते? हो। आता हे तुम्हीच बोलताय? हो हो हो। उगाच रागावले ना तेव्हा? तेव्हा त्यांचा स्वभाव माहिती नव्हता ना, ते कसे आहेत ते। सासरे बुवांकडे द्या, सुनेबद्दल काय म्हणणं आहे? ज्या दोन्ही सुना आहेत ना
त्या माझ्या मुली हिशोबातच आहेत, बसलेल्या आहेत. मला असं काही त्यांचं काही संबंधित काय भांडणं बिंडणाचं काही कधी येत नाही. आणि त्या म्हणजे काय खूप माझ्यावर प्रेम करतात आणि मीही त्यांच्यावर प्रेम करतो. या हिशोबाने आम्ही असा आमचा हा संसार चाललेला आहे. काय कसा स्वभाव आहे? स्वभाव थोडा म्हणजे तसं म्हटलं तर रागीट आहे थोडाफार, पण मग होतं ॲडजस्ट. आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 14वं वर्ष हे आहे. 9 मेला 14 वर्ष पूर्ण होतील लग्नाला. अजून कोणी घरातलं काय बोलणार आहेत काय दोघे? ही माझी जाऊबाई आहे. माझी जाऊबाई नसून मैत्रीण आणि मोठी बहीण म्हणून आम्ही दोघी एकाच घरात असे राहतो गावाला आल्यावर. आणि त्यांचा स्वभाव आहे तर स्ट्रिक्टलीच, त्यामुळे मुलांना पण थोडासा आईचं जरा हे असतं, दरारा तसा पण आहे. त्यामुळे ते आम्हाला खूप आवडतात, मुलांना, मला, सगळ्यांना. पण आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, आणि आव्हान असं आहे की मी 5 वस्तू वाचून दाखवणार, ते त्याच क्रमाने घेऊन यायच्या. आणि त्या वस्तू आणत असताना एक लक्षात ठेवा, 1 मिनिटामध्ये 5 वस्तू आणायच्या आहेत. सगळे मदत करू शकतात, पण क्रम चुकला तर बक्षीस जाणार. पण क्रम बरोबर राखला आणि खेळ पूर्ण केला तर या माऊलीला आज तुम्ही सोन्याची नथ मिळवून देणार आहात. बघूया काय होणार आहे खेळात. सगळे सांगू शकता वस्तू कुठे आहेत ते. छत्री, कोयता, मग, आलं, चवळी. वेळ सुरू झाली. 1 मिनिटात लवकर. छत्री इथं पाठीमागं कपडे लावतो ना, तिथं आहे बघ. लवकर लवकर. छत्री, आलं आलं फ्रीज मध्ये. 30 सेकंद झाली. 30. पन्नास. 4, 3. छत्री, कोयता, मग, आलं आणि चवळी 5ही वस्तू ज्या क्रमाने सांगितल्या त्याच क्रमाने आणल्या आणि वहिनींना झी मराठीकडून सोन्याची नथ मिळाली. अभिनंदन. आणि आता आपण पुढच्या वहिनींना जाऊन भेटणार आहोत. उखाणा घ्या. गारगार मडक्यामध्ये ताजे ताजे पाणी, सुचित्राव माझ्या मनाचे राजे. मला खूप आवडला. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. विश्रांतीनंतर होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी. को पावर्ड बाय बिस्क फार्म गुगले बिस्किट. स्पेशल पार्टनर NoBroker.com, पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम हेअर कलरच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? हेच घर. हा, हेच. आणि सासर? पुनाडे. सगळ्यांची ओळख करून द्या आधी. ती माझी आई, सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. ती बहीण, ते मोठे पप्पा, ती ताई, ती ताई, आत्या, ती मोठी आत्या, ती ताई, ती मोठी आई, ती मोठी आई, ती जया आत्या, ती छाया आत्या आणि ती माझी आजी, ती काकू, त्या वहिनी आणि काका आणि ते महेश काका. अरे वा. आणि त्या आजी. सगळ्यांना नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाली. काय काय आठवणी आहेत या घराच्या? सगळ्याच इथं आठवणी, मस्ती, खेळ सगळेच इथं. बालपण गेलं, जे काय होतं ते सर्व इथंच. आई बाबा काय करायचे? पप्पा शिक्षक आहेत, आई हाऊसवाईफ आहे. आणि किती जण राहिला होता तुम्ही? आम्ही आजी, मी, आई, अप्पा, भाऊ 2, एक बहीण, असे सर्वजण. मोठं कोण? मोठी मीच. मग कधी भावंडांना असं धोपटलंय? धोपटले ना खूप. कुठे आहे तो भाऊ? धोपट ना तो बघा. एवढं धोपटले, केस पण उभे राहिलेत त्याचे. तुमचं बालपण तिकडे गेलं पुण्याला. होय ना? घरी कोण कोण तिकडे? मी मोठा, आई, वडील आणि 2 भाऊ आहेत. आणि मग कसं गेलं बालपण तुमचं? छान एकदम. म्हणजे आमचं पूर्ण निसर्ग, पूर्ण जंगल, पूर्ण समुद्र आणि खूप मतलब चांगलं गेलं. चांगलं गेलं. होय ना? बाबा तुमची ओळख कुठे झाली? आमची ओळख सोशल मीडियावर. म्हणजे तशी आधी ओळख होती आमची नॅचरल. आम्ही आमचं असं फेस टू फेस झालं, बट नंतर आमची ओळख सोशल मीडियावर झाली. फ्रेंड आम्ही झालो नंतर. कसे काय? कोणी सुरुवात केली? सुरुवात मी केली. कशी काय? कुठे? फ्रेंड झालो आणि नंतर
पुढे आमचं फ्रेंडशिप मध्ये आमचं प्रेमामध्ये रूपांतर झालं. पण कुठे भेटायचे मग तुम्ही? भेटायचं असं जास्त कुठे भेटायला नाही भेटलं कुठे असं. फक्त फोनवर? हा, फोनवर कॅज्युअल मेसेज. पण मग पुढे शिक्षण सगळं तुमचं? शिक्षण इथे माझं आधी म्हणजे राजीव शाळेमध्ये, नंतर हायस्कूलला इथेच, नंतर मग डिप्लोमासाठी पेनला गेले. पेणला गेले? तिथेच नाही, वेळ तिथे मिळाला नाही. सगळं जमलं पेणला? नाही, तेव्हा नव्हतं. काय नव्हतं का बसा तिकडे पेणला? काय किती वेळा गेले पेणला? ते बघा चेहऱ्यावर दिसतंय. तुम्ही काय नाही म्हणताय? नाही, तेव्हा काहीच नव्हतं. काय तेव्हा काहीच नाही? नाही पेनला काय नाही, तेव्हा तर आमचं पेणला काय नाही? मग तेव्हा आमची फक्त फ्रेंडशिप होती, पण आमचं असं काय नव्हतं. मग हो म्हणायला खूप वेळ दिला? खूप. तुम्ही वाटच बघत होता? नाही, वाट बघत नव्हतो, विचार करतो. ठीक आहे, अरे पण त्यावेळेला त्या दरम्यान तुम्ही आवरे गावात कधी आला होता? जरी म्हणजे बघा प्रपोज केलाय, होकार मिळालेला नाही, घरच्यांना काही माहित नाही, पण मग इकडे शंकराच्या देवळात वगैरे कधी आला होता? नाही ना, असं कधी असं नाही. कारण इकडे एकदा आला का बाहेर जाऊ शकत नाही. खूप आतमध्ये आहे. खूप आतमध्ये. मला सर्वच बोलले की किती आतमध्ये आणलं. होय ना? पण आता कसं वाटतंय तुम्हाला? एकदम हॅपी, एकदम आनंदात आहात? कसा आहे स्वभाव? एकदम रागेट, गुस्सा. काय हो, का असं म्हणतायत? आता आहे थोडंफार राग. पण एखाद्या गोष्टीवरती रिॲक्ट कशा होतात? पण थोड्या वेळात शांत होतात. का असं म्हणतायत स्वभावाबद्दल? माझं पहिल्यापासून तसंच आहे स्वभाव. पहिल्यापासून तसाच आहे स्वभाव? आधीपासून तसंच, म्हणजे थोडी रागीट नंतर शांत होऊन जाते. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचं पण तसंच सेम आहे. सेम प्लस. नाही, पण आई बाबांना विचारतो किंवा आई मला सांगा, काय सांगणार लहानपणीच्या आठवणी मुलीच्या? ही खूप म्हणजे खेळकर मुलगी होती, म्हणजे स्वभावाने चांगली वगैरे होती, शांतपणे ऐकायची वगैरे. लहानपणी अशीच तापट होती? नाही, तेवढी नव्हती तापट. मग लग्नानंतर झाली? काय हो? नाही, पहिल्यापासून पहिल्यापासून काय? पण तिने घरात दाखवलं नाही कधी. सासूबाई सासरे आलेत ना, काय हो सुनेबद्दल काय म्हणणं आहे सांगा? क्या कसा आहे स्वभाव? सगळे म्हणतात तापट आहे, तुमचं काय म्हणणं? चांगली तापट नाहीये? नाही. फक्त जो काही राग आहे तो मुलाला चटके बसतात. सासरे बुवांचं काय म्हणणं? मला मुलगी नाही, मीच माझी मोठी मुलगी. सून म्हणून नाही, मुलगी म्हणून लग्नाची डिग्री केली आहे अगोदरच. आणि मुलगा माझा फारच चांगला आहे, एकदम मुलगा माझा एक नंबर चांगला आहे. मुलगा माझ्यासाठी एकदम, तुमच्यासाठी काही वेळ प्रसंग पडते मला सांगतो बाबा घाबरू नको, मी करतो काय असेल ते. अजून कोण बोलणार आहे का या दोघांबद्दल? ऐश्वर्या तशी लहानपणापासून थोडीशी हट्टी आहे, की म्हणजे काम कमी करायची, आलसपणा म्हणतो ना. अगदी 10वी पर्यंत ती स्वतःचं पाणी पण तापवत नव्हती, म्हणजे आईला सांगायची. पण नंतर आम्हाला प्रश्न पडायचा की लग्नानंतर ही काय करणार. पण आता बघतो तर घरी गेलं की पहिली रेसिपी ती बनवून देते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या खायला. बरं, अजून कोण बोलणार आहे का? मस्ती खूप करतो आम्ही सगळे दोघे जण. मस्ती एवढी भांडणं व्हायची ना, एवढी की मारा व्हायच्या, फटके पण चालायचे, सगळं काय व्हायचं. पण नंतर कधी असं नाही की भांडण केलंय, बोलणं बंद वगैरे असं काहीच नाही. सगळं समजूतदारपणाने होतं. बोल. मला खूप मारायचे ते. काय रे, का त्याला मारायचं? हट्टी खूप, ऐकत नाही काही. हट्टी खूप आहे? तो पण हट्टी खूप, नाही ऐकतच नाही काही. त्या स्पष्ट वक्ते आहेत खूप, म्हणजे जे काय असेल ते सडे तोड, मागून राग नाही काय नाही, तोंडावर बोलायचं आणि मोकळं व्हायचं आणि नंतर मग लगेच क्लिअर. खूप अंडरस्टँडिंग आहेत, मिळून मिसळून जातात सगळ्यांसोबत, लहान मोठं नाही सगळ्यांसोबत व्यवस्थित वागतात. खूप छान आहेत त्या. एवढं सगळे भरभरून बोलतायत, कसं वाटतंय? एकदम मस्त. बहीण कुठे आहे? हा बोला. खूप चांगली आहे ताई, सगळ्यांसोबत चांगली मिळून मिसळून राहते. तुमच्याशी फक्त भांडते? मी पण भांडते तिच्याशी. हो. बरं, आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. म्हणजे सगळेजण गप्पा मारतायत, तुमच्याबद्दल भरभरून बोलतायत, माहेरच्या आठवणीमध्ये आपण रंगून जातो आहोत. अशा वेळेला एक छोटासा खेळ आहे. मी ज्या क्रमाने 5 वस्तू वाचून दाखवणार त्या क्रमाने तुम्हाला 5 वस्तू घेऊन यायच्या. सांगू शकता कुठे वस्तू आहे, काय आहे. हा, पण धावपळ तुम्हालाच करायची आहे. ओके, 1च मिनिट आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, क्रम चुकला तर बक्षीस जाणार. क्रम लक्षात ठेवायचा आणि त्याच क्रमाने एका वेळेला एक वस्तू आणायची. तांब्या, पेपर कप, कांदा, कात्री, मिरची. वेळ सुरू झाली 1 मिनिटाची. 10 सेकंद झाली. 10. अहो या लवकर.
20 सेकंद झाली. 30 सेकंद झाली. चार, 3, 2. ह्या कोण? आत्या. आत्या. आत्या परत एकदा ओरडा ना. आत्या आत्या परत एकदा पहिलं ते पळत पळत या, जोराने ओरडा. परत कांदा घेऊन या. काय मस्त ओरडल्या त्या. सगळे बिचारे शांत होते. आत्याने जो जोर दिला ना, पळत पळत या, लगेच बक्षीस मिळालं. आणि तुम्ही घाई केली म्हणून ते वेळेत पोहोचले. अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळाली. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेने. आजच्या भागामध्ये कोण पैठणी जिंकणार आता काही वेळात स्पष्ट होणार आहे. आणि त्यासाठी खेळ आहेत स्माइली चेंडू, एक बादली आहे आणि एक छोटासा टिपॉय. खेळ एकदम सोपा आहे. या खेळामध्ये हे दोघे खेळ खेळणार आणि या माऊलीला पैठणी मिळवून देणार. पैठणी एकाच माऊलीला मिळणार आहे. फक्त सासरी जाताना पैठणी कोण घेऊन जाणार ते या दोघांवर अवलंबून आहे. दोघांनाही माहिती आहे आपल्या बायकोचा स्वभाव कसा आहे. त्यामुळे जे काही होणार त्याचे आम्ही फक्त साक्षीदार आहोत. या दोघांमध्ये गुणसंख्या ज्यांची जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. खेळ सोपा आहे. हे स्माइली चेंडू स्वतःकडे घ्यायचे. या समोरच्या टिपॉयवरती एक टप्पा पडून तो चेंडू समोर असलेल्या बादलीमध्ये गोळा करायचा आहे. दोघांनाही 5 संधी प्रत्येकी. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ. दोघांनाही 5 संधी आहेत प्रत्येकी. बघूया कोण पैठणी जिंकणार. आत्ता स्पष्ट होणार. चला 1, 2, 3 तुमची पहिली संधी. 1 गुणसंख्या 1 तुम्ही. 1, 1, 2, 2, 1. 2, 1 ही गुणसंख्या आतापर्यंत. 3, 1. 3, 1. 3, 2. निकाल आपल्या समोर आहे. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या सुगंधा वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या ऐश्वर्या वहिनी. त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. सासरी जाताना ताई आपल्या आईकडे तुळशीचं वृंदावन आपली आठवण म्हणून देऊन पुन्हा सासरी जाणार. चला बघूया आपण सगळे त्या क्षणाचे साक्षीदार होऊया. डोळ्यात दाटले माहेर आई बाबांची पायरी, खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. तर अशी ही तुळस माहेराला भेट देऊन लेक सासरी निघाली आहे. या दोन्ही कुटुंबाच्या आनंदासाठी आणि आपल्या सर्वांच्या आनंदासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. आवरे गावात आलो, खूप उत्साहाचं वातावरण. तरीसुद्धा एक नम्र विनंती, प्रत्येकाने आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा, सुदृढ राहा. पुन्हा भेटूया अशाच आनंदासह आणि पैठणीसह. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.